गावले काय म्हणते मॅनेजमेंट मजेत ना? मी पण एकदम मजेत. आज आहे संडे, त्याच्यामुळे जरा निवांत काम चाललं. ॲक्च्युली आज 2:30 वाजले, 2:30 वाजता ब्लॉगची सुरुवात करतोय. निवांतच काम चाललं, उठलं उशिरा, सगळं आवरावरी पण उशिरा. फक्त त्यात एक चांगली गोष्ट केली आहे ती म्हणजे चाललो आहे पिक्चरला. आता याला रहिमतपूरला पिक्चर चाललो आहे. तुम्हाला सांगतो कुठला पिक्चर म्हणजे तुम्हाला माहितीच असेल, धुरंधरला चाललो आहे. पण एक लय क्वालिटी तुम्हाला तिथे घ्यायला सांगतो का रहिमतपूरला का पिक्चर चाललं आहे. बाकी काम बघा एवढं झालं आहे आता घराचं. सकाळी आलेली सगळी लोक कामगारांनी बाकी सगळे करून टाकलं. आता हे ह्या बीम वगैरे केल्यात बघा, त्या या दिसतंय का. आता उद्या येतील ते आणि त्याला प्लेटा मारतील, त्या फाळ्या मारून एक 2-3 दिवसात कॉन्क्रिटिंग करायला चालू. चलो चला मग, रेडी तर झालो सगळं. मी गाडी काढतो, सुदेशला घ्यायचे. सुदेश आणि मी दोघं चाललो आहे. बाकी आता सुदेश पण रेडी झाले, सुदेश पण येते. चल आगा 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 आगा. सुदेशचं हे झाल्यामुळं, हातात ॲक्सिडेंट झाल्यामुळे आईनं त्याला खुश करण्यासाठी 2,500 रुपये परत दिले एक शूज आणायला. त्यामुळे नवीन शूज घालून नवीन पिक्चरला चाललेला आहे सुदेश सुतार. हसते गाडी कसं काय. चला गाडी रेडी. कवर बिवर काढला का गाडीचं? तर आम्ही दोघं एवढं गुरटाई गेलोय काय. आम्ही राहतो चिंचनेरला, ठीक आहे. आणि आम्ही आलो रहिमतपूरला पिक्चर बघायला. साताऱ्यात एक टॉकीज आहे आणि रहिमतपूरमध्ये हे नवीन झाले. साताऱ्यात तिकीट पडते 250 रुपये आणि रहिमतपूरमध्ये 120 रुपये. आणि थिएटर पण चांगलं आहे, नवीन PVRनं केलं मला वाटतं. त्यामुळं आमचे एक मित्र आहेत सनी कदम आप्पा, त्यांनी काल मला हे सांगितलं की पिक्चर बघायला तुम्ही रहिमतपूरला जावं, साताऱ्याला हे स्वस्तात मिळतं. त्यामुळे आता आम्ही आलो दोघीकडे पिक्चर बघायला. पण ॲम्बियन्स तर एक नंबर वाटतं बरं का. आता आज जाऊ चला या. एक नंबर ॲम्बियन्स आहे बरं का, क्वालिटी नादच नाही करायचं. पिक्चर तर बघितला, लय क्वालिटी होता पिक्चर. कम्प्लीट झाला, एक नंबर होता. पण पिक्चर आवडला मला, पण त्याच्या थिएटरला आवडलं. एक नंबर थिएटर आहे आणि वर्कमध्ये 120 रुपये मच्छा. चला आता थंडी पडली, अंधार पण पडलं, तर घरी गेलं पाहिजे लवकर. लयच अंधार पडला गट्टी कसे. मग असं पिक्चरवरनं आलो, गणेशला सोडलं घरी. साताराला एक काम होतं, ते सातारा आलो, जरा राहुलवर थांबलो, 2-3 गोष्टी घ्यायच्या ते घेतल्या. आमचा एक मित्र आहे माहिती आहे कोरपडे, त्याला एक जरा भेटलो. आणि आता तो कल्टी मारतो घरी. एक काम राहिले थोडंसं, पेट्रोल फक्त मारायचं राहिले. तेवढं पेट्रोल भरून घेतो आणि गुड टू गो. पेट्रोल टाकतो. आणि एक गोष्ट काय झाली, सर्व्हिसिंग केल्यामुळे गाडी आपली क्वालिटी चालते ना, म्हणजे जो खर्च केला तसा वर्थ आहे, मस्त चालते गाडी. तर मला असं वाटतं की लॉंग ड्राईव्हला गेलंच पाहिजे. तर मला वाटतं विजिटला जातो लांबून. जिडाले काय केलं तिकडे गंमत? चप्पल तुटली? कशी काय नवीन चप्पल तुटली? मग आपण तुला दुसरी चप्पल जेवली ना तू? बर ग्रीन कलरची घ्यायची. कसली घ्यायची? का ब्लॅक कलरची घ्यायची? पेगविनची पाहिजे का? बरं ती पण घेऊ. काय नाव ठेवलं बाळाचं? अनुश्री ठेवलंय. आणि ती झोपली का? हाय का. चल आता मी पण जाऊन झोपतो. झोपा पण चल, उद्या शाळेत जायचं सकाळी लवकर उठून. काय जेवली ना? चलो. मग अशी आलो सातारावरनं, जेवलो जरा, जुईबरोबर बसलो खेळत. आणि मीन बाहुडे आलो आता इकडं नदीकडे जरा चालायला. सकाळचं जरा वॉक होईना म्हणून म्हणलं का संध्याकाळी जावं इकडं. संध्याकाळी नदी बघा आमच्याकडे कशी दिसते. नदीचा रोड आहे, कसं आहे खतरनाक काम आहे. बावड्या काय 2 शब्द बावड्याला जरा काय शेअर करायचे. बावड्या म्हणून तिकडे बिबट्या दिसतो. रातची नदी बघू म्हणलं. रातची काय नदी तिकडे कुठं बल आहे? नदी पुलावर कुठे नाही दिसणार. 85,000 म्हटलं. अरे पण ती नदी तिकडे लाईट नाहीच ना अजिबात. काय पाडतो माझ्या मोबाईलला एवढं काय नदी बघायची नाही. आपण सकाळी तुम्हाला दाखवतो. आणि हा ब्लॉग आता मी इथं संपवतो. बाय बाय, गुड नाईट.